नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. आज आपण बोटनेकची कटिंग बघणार आहोत. बोटनेकची कटिंग आणि बॅक साईडला डिझाईन पण आहे. बोटनेकच्या ब्लाऊजला डिझाईनचा गळा कट करायचा आहे, तर तो बघणार आहोत आपण. ब्लाऊजची पूर्ण उंची 14.5 इंच आहे, तर त्यात प्लस 1 इंच 15.5 इंच उंची टाकते. आणि कमर आपलं रेग्युलर जसं घेतो कमरचा चौथा भाग त्याप्रमाणे कमर 35 इंच आहे, 8.25 इंच आणि त्यात 2.5 इंच प्लस. आणि शोल्डर पूर्ण शोल्डरचं माप आपण घेतलेलं असतं, त्याच्या निम्म करायचं शोल्डरचं माप. 15चं शोल्डर आहे, तर मी 7.5चं शोल्डर घेते. आता आपल्याला मुंढ्याचं माप टाकायचं आहे. छाती 39 इंच आहे, त्या मापानुसार मी 7.25 इंच मुंढा घेते. आणि आता छाती टाकायची, तर छाती आपली रेग्युलर छातीचा चौथा भाग टाकायचा 9.25 इंच प्लस शिलाई मार्जिंगसाठी 1.5 इंच. आपली माप टाकून झालेली आहे. आता मुंड्याचा आकार देऊ 1 इंचावरती. अशा प्रकारे मुंड्याचा आकार द्यायचा. बॅक साईडचं माप टाकून झालेलं आहे. कटिंग करते मी आता बॅक साईड. पुन्हा इथे हा बॅक साईडचा भाग आहे आणि हा फ्रंट साईडचा, हा पुढचा. आणि हा फोल टक्सचा ब्लाऊज शिवायचा आहे. फोल टक्ससाठी सुद्धा मी 1/2 इंच इथं जास्त घेत असते. जसा प्रिन्सेस कटसाठी 1 इंच 1/2 इंच अशा प्रकारे जास्त घेते, तसं हे कमीत कमी 1/4 इंच जास्त आहे, तर मी ते तसंच राहू दिलेलं आहे. मग ते तर जास्त घेतलं की पुढच्या साईडनी ब्लाऊज उचकत नाही. पूर्ण पाठीचा भाग ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आपला मुंडा 1/2 इंच मध्ये घ्यायचा पुढचा आणि इथे 1.5 इंच वाढवून घेते. तसं 1.5 इंच नाही, 2.5 इंच जास्त झालेलं आहे इथे. आपला कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाईसाठी आणि उरलेलं हे जे 2.5 इंच आहे ते आपण कटोरीच्या पुढचा भाग पार्ट आहे म्हणून तेवढं वाढवाई घेतलेलं आहे. एवढं इथे 1/2 इंच घेते. इथे आपला जो टक्स येईल त्याच्यामध्ये दाबलं जाईल, त्यासाठी इकडे पुढे 1/2 इंच वाढवून घेते. आणि पुढचा गळा आपल्याला जसा पाहिजे तसा तुम्ही बोटनेकचा पण कट करू शकता. जसा काही 4 इंच 4.5 इंच आणि इकडे 4 इंच अशा प्रकारे मापे टाकू शकता. आता माझ्या या क्लायंटला पुढून डीप पाहिजे, बोटनेक नाही पाहिजे, तो मी नंतर कट करून घेईन.
मी गळे नंतर कट करणार आहे. इथे मला कॅनव्हास टाकून गळा स्टिच करायचा आहे, कॅनव्हास कट करायचं आहे, म्हणून मी आता सध्या तसंच बाजूला ठेवते. बाही कट करायची आता. बाही उंची 4 आहे, त्यात प्लस 1 इंच 5 इंच. इथून आपण 3 इंच टाकलेले आणि इकडे छातीचा चौथा भाग करून प्लस 1 इंच. छाती 39ची 9.5 प्लस 1 इंच 11.5. इथे शिलाईसाठी आपण जे 1.5 इंचावरती मार्किंग करतो ती करायची आणि राहिलेला जो भाग आहे तो असा अर्धा करून इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून आकार देऊन घ्यायचा असा. दंडघेर 7.5 इंच आहे. दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाईसाठी. अशा प्रकारे आपली बाही पण कटिंग करून झालेली आहे. या पद्धतीने कटिंग केली तर ब्लाऊज कुठेच बिघडत नाही.